दिनांक 23/11/2023 रोजी जिल्हा परिषद सभागृह अकोला या ठिकाणी माननीय श्री विश्वासजी काटकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन याबाबत बैठक संपन्न झाली। या बैठकीसंदर्भात युग बदल न्यूज मराठीला दिल्या प्रतिक्रिया। मी राजू नेरकर, अध्यक्ष मध्यवर्ती संघटना तथा निमंत्रक। सर्व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन यासाठी मध्यवर्ती संघटना व समन्वय समितीच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत संप पुकारला होता। संप पुकारला असताना शासनाने संपाची दखल घेऊन संप स्थगित ठेवून त्यावर जुन्या पेन्शनचे धोरण मंजूर करून त्यावर एक समिती गठीत केली होती। त्या समितीला 3 महिन्याचा वेळ देऊन समिती अहवाल देत नसल्याने वेळ काढू धोरणामुळे मध्यवर्ती संघटना व समन्वय समितीने दिलेल्या निर्देशान्वये 8 नोव्हेंबर रोजी एक मोर्चा काढण्यात आला व राज्य संघटनेने दिलेल्या निर्देशान्वये 14 डिसेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। या संदर्भाने निमंत्रक तथा सचिव मध्यवर्ती संघटना श्री विश्वासजी काटकर तसेच संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सरतापे साहेब विभागीय संघटक श्री पवार साहेब सहसचिव श्री सावरकर साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती। सदर सभेत सर्व मान्यवरांनी संप का आवश्यक आहे व पेन्शन कशी लागू करून घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहे याबाबत प्रबोधन केलेले असून दिलेल्या अहवालावर त्वरित शासन निर्णय घेईल आणि शासनाने जर निर्णय घेतला नाही तर राज्य संघटनेच्या निर्देशान्वये 14 डिसेंबरपासून बेमुदत संपाच्या हाक्यानुसार तमाम 17 लाख कर्मचारी पुनश्च संप सुरू करतील आणि हा संप जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत निर्णायकरित्या सुरू राहील। मायबाप सरकारांनी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन ही तात्काळ मंजूर करावी अशी याद्वारे विनंती करण्यात येत आहे। मी DS पवार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे संघटक। आज या ठिकाणी जी सभा सरकारी निम सरकारी शिक्षक समन्वय समितीच्या अंतर्गत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडे आज त्यांच्या राज्याचे सरचिटणीस माननीय काटकर साहेब या ठिकाणी सभा संपन्न झाली आहे। ते राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस, त्यानंतर निमंत्रक सरकारी निमंत्रक शिक्षक समन्वय समिती आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पद। आजची सभा या घेण्याचे कारण असं की आता आम्ही मागच्या या जे काही आमची आंदोलन झालं म्हणजे 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत 7 दिवसाचं, त्यामध्ये मुख्य मागणी होती आपली सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी। म्हणजे 1982 जी पेन्शन आहे ती पेन्शन लागू करण्याबाबत तो 7 दिवस आपण संपवलं। महत्त्वाची कसं आहे, जुन्या पेन्शनची मागणी होतीच पण त्यामध्ये सुद्धा 18 मागण्या आपण त्यासोबत घेतल्या होत्या। जवळपास 7 दिवस आपला संप झाला, ऐतिहासिक संप झाला आणि त्या संपाच्या भूमिकेवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 20 तारखेला माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि जवळपास 20 सचिव पूर्ण विभागाचे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी चर्चा झाली। तर जुनी पेन्शनच्या बाबतीत जवळ गेल्या 17 वर्षापासून आपला लाभ सुरू आहे आणि ही जुनी पेन्शन तुम्हाला आवश्यक आहे का आवश्यक आहे की ते वृद्धापकाळातला एक आधार आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्याला निर्णय दिला की जुनी पेन्शनशिवाय तुम्हाला हे करून येणार नाही। तर त्या अनुषंगाने चर्चा झाली। त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्हाला जे शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली की जुनी पेन्शनचं तत्त्व आम्हाला मान्य आहे, कारण सामाजिक सुरक्षितता आर्थिक सक्षमतेच्या बाजूवर आम्ही जुनी पेन्शन तत्त्व आम्ही स्वीकारणार आहे आणि त्या प्रकारचं त्यांनी आपल्याला लेखीसुद्धा दिलं आणि लेखी दिल्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं का ही जुनी पेन्शन तत्त्व आम्हाला मान्य आहे। म्हणून आपण जो 7 दिवसाचा संपच केला होता तो 7 दिवसाचा संप आपण जवळपास रद्द केला। कारण कसं आहे, कुठलीही मागणी मागत असताना किंवा ती चर्चा करताना शासनासोबत जर आपण चर्चा करतो की कुठेतरी तडजोड करावी लागते, त्यामुळे कुठल्याही प्रकारची एखाद्या आपली मागणी मंजूर होते कारण शासनालासुद्धा आपल्याला ती वेळ द्यावी लागते। आणि त्याच्यानंतर त्यांनी जुन्या पेन्शनच्या संबंधात सुबोध कुमार IAS अधिकारी माजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली। त्या समितीचा अहवाल त्यांनी 3 महिन्यात द्यावा असं त्याला अपेक्षा होती, त्यावेळेस मिळाले। परंतु 3 महिन्यात 6 महिने झालेसुद्धा होऊनही अजूनपर्यंत जुन्या पेन्शनच्या बाबतीत निर्णय घेतला गेला नाही। त्यामुळे आमची 21 सप्टेंबरला
मुंबई येथे मॅरेथॉन बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जवळपास आमच्या अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस श्रीकुमार साहेबसुद्धा आले होते. त्यानंतर आपल्या राज्यातील जवळपास 87 संघटनेचे 231 पदाधिकारी त्या उपस्थित होते. आणि आमची कसं आहे, आमची हे जे आमचं आंदोलन असते किंवा कुठलं येते हे लोकशाही पद्धतीने कुठल्याही प्रकारचा आम्ही एकलपी निर्णय घेत नाही. आणि एककरी निर्णय घेतला नसल्यामुळे जे काही 87 पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या पार्श्वभूमीवर माननीय काटकर साहेबांनी, आमच्या दगडी गुरुजी अध्यक्ष साहेबांनी त्या ठिकाणी जी काही पार्श्वभूमी त्याची विषद केली आणि त्यांना सांगितलं की बा आता 6 महिने झाले शासनानं अजूनपर्यंत आपला प्रश्न सोडला नाही आणि शासनाला लक्षवेध करण्यासाठी आपल्याला आंदोलन करण्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. म्हणून त्या ठिकाणी 2 प्रस्ताव ठेवण्यात आले. त्या प्रस्तावामध्ये सांगितलं की आपल्याला शासनाला लक्षवेध करण्यासाठी 8 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्यात यावा. तो आम्ही 8 नोव्हेंबरचा मोर्चा सर्व राज्यातून काढला आणि तो यशस्वी झाला. त्याचासुद्धा दबाव शासनावर पडला. जर शासनानं या तुमच्या आंदोलनाच्या भूमिकेतून दखल घेतली नाही किंवा ती मागणी जर मंजूर झाली तर आपण त्या एक अभिनव आंदोलनकारांचं आमचं त्या ठिकाणी धोरण ठरलं. म्हणजे ते धोरण असं की माझे कुटुंब माझी पेन्शन. याचा अर्थ असा आहे की मला पेन्शन सेवा करणे माझ्या कुटुंबासाठी मला पेन्शन म्हणजे माझ्या एकट्यासाठी नाही पाहिजे, ही कुटुंबासाठी पाहिजे. कुटुंबाचा तो आधार आहे. जर आपण समजा जवळपास 34-35 वर्ष सेवा करतो आणि जे तारुण्याचं माणसं ते होते त्यानंतर उतरत्या वयात जे काही आपल्याला पाहिजे ते पेन्शन फार महत्त्वाची आहे. म्हणून त्यासाठी आम्ही 8 नोव्हेंबरचा मोर्चा काढला. त्या मोर्चाच्या दणक्यानं कालच परवाच्या दिवशी म्हणजे तो अहवाल तयार झाला आणि कालच्याच याच्यामध्ये आपले माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेबांना काल तो अहवाल सादर केला आहे. आणि त्या अहवालावर आता प्रश्न कसा आहे की अहवाल झाल्यानंतर एकदम काही होऊ शकत नाही. तो अहवाल झाल्यानंतर त्या संबंधित जे काही खात्याचे प्रमुख आहेत, म्हणजे सामान्य प्रशासन विभाग हो किंवा अर्थ विभाग वित्त विभागाचे हो, त्याच्यावर त्यांच्या चर्चा होते. त्यानंतर मग मंत्रिमंडळाची चर्चा होते. मंत्रिमंडळाची चर्चेनंतर निर्णय. पण आमचं एकच धोरण आहे, जर समजा जुनी पेन्शन जशीच्या तशी 1982 लागू केली नाही आणि ते 14 तारखेपर्यंत निर्णय लागला नाही तर आम्ही संपावर ठाम आहोत. ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा.